नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 17 ऑगस्ट 2026 आणि आज आपण विषय घेतला आहे आपले खरीपातले जे महत्त्वाची पिकं आहेत, सोयाबीन, कापूस आणि तूर याच्यामधल्या ज्या समस्या आहेत किंवा ते पिकं वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची कुठली गोष्ट आहे ही आपण आज पाहणार आहोत। आणि त्यासाठी आपण 3 पिकं महत्त्वाची जे आहेत विदर्भ, मराठवाडा, खानदेशातले, त्यातमध्ये पहिलं पीक आहे सोयाबीन, दुसरं आहे कापूस आणि तिसरं आहे तूर, या 3 पिकांबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर आपण पहिलं पीक घेऊया सोयाबीन। सोयाबीन पिकाबद्दल महत्त्वाचा सल्ला। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोणत्या समस्या आहेत, तांत्रिक समस्या कोणत्या आहेत आणि त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं आपण कुठल्या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत। यावर्षीची परिस्थिती अशी आहे की यावर्षीच्या अनियमित पाऊस, कीड रोगास पोषक हवामान व एकंदरीत विपरीत परिस्थिती यामुळे काही ठिकाणी पीक हे संकटात आहे। सोयाबीनचं पीक हे संकटात काही ठिकाणी आहे। कशामुळं? अनियमित पाऊस, अल निनोचा प्रभाव, किडींचा आणि रोगासाठी पोषक वातावरण आणि जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे। या सगळ्या गोष्टीमुळं काही ठिकाणी हे पीक आपलं धोक्यात किंवा संकटात आहे असं म्हणायला हरकत नाही। वेगवेगळ्या वेळेत पेरणी झाल्यानंतर वेगवेगळ्या अवस्था व परिस्थितीत पीक असल्यानं गरजेनुसार उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे। आपण जर यावर्षी पेरणी पाहिली तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही शेतकऱ्यांची पेरणी झाली, त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही झाली, काही शेतकऱ्यांची जुलैच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात सुद्धा झाली। लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुद्धा पेरण्या झालेल्या आहेत। तर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पेरण्या झाल्यामुळं वेगवेगळी पिकाची अवस्था आहे, त्यामुळं आपल्याला त्या अवस्थेनुसार किंवा त्या गरजेनुसार आपल्याला तिथे नियोजन करणं आवश्यक आहे। तर आपण जर पाहिलं तर कमी पाऊस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण जर आजचं हवामान अंदाज पाहिला असेल तर या आठवड्यात सुद्धा दमदार पावसाची शक्यता, सार्वत्रिक दमदार आणि दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता फारशी नाही आहे। पुढच्या आठवड्यात सुद्धा असंच वातावरण राहील। स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो, मात्र दमदार पाऊस आणि सार्वत्रिक पावसाची शक्यता या 10, 12, 15 दिवसामध्ये फारशी नाही आहे। आणि त्यामुळं आधीच बऱ्याच ठिकाणी पिकाला ताण पडलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये अजून जर पावसाचा ताण पडला तर हलक्या जमिनीतले काही पिकं, काही ठिकाणी जिथे पाऊस कमी आहे अशा ठिकाणी कमी पावसामध्ये काय उपाययोजना करायच्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे। बऱ्याच ठिकाणी पीक हे फुलोरा अवस्थेमध्ये आहे। सोयाबीनसारखं पीक फुलोरा अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर तिथं उत्पादनात घट होऊ शकते। त्यामुळं आपण कमी पावसात किंवा इथून पुढं ताण पडत असलेल्या किंवा आता ताण पडलेल्या पिकांना काय केलं पाहिजे? सोयाबीन पिकामध्ये हलक्या जमिनीतील पीक दुपारी ऊन धरत असल्यास विशेष काळजी घ्यावी। जर काही ठिकाणी मराठवाड्यातल्या बऱ्याच भागामध्ये खूप कमी पाऊस आहे, काही ठिकाणी विदर्भात किंवा खानदेशात सुद्धा पाऊस कमी आहे किंवा हलक्या जमिनीतलं पीक ऊन धरतंय, ही अत्यंत वाईट कठीण परिस्थिती शेतकऱ्यावर सध्या आलेली आहे। पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्ग शोधणं किंवा आपल्याला याच्यातून समोर जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण काय काय करू शकतो? तर सिंचनाची व्यवस्था असल्यास लगेच हलके सिंचन करावे। जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, मोटर पंप आहे, पाणी आहे, लगेच सिंचन करा, वाट पाहू नका। दमदार पाऊस मी सांगतो की या आठवड्यात नाही, पुढच्या आठवड्यात सुद्धा त्याचे चान्सेस कमी आहे। मग आपल्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल तर आपण लगेच पाण्याचा ताण पडण्यापूर्वी सगळ्या पिकांना सिंचन करा। याचं कारण असं आहे की पाण्याचा ताण पडल्यानंतर जेव्हा तुम्ही सिंचन करता तेव्हा मोठ्या प्रमाणात फुलगळ होते। आताच मी सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांना बोललो, पाणी दिलं साहेब पण फुलं तरी गळाले। फुलं का गळाले? कारण ताण पडल्यानंतर पाणी दिलं म्हणून फुलं गळाले। त्यामुळं शक्यतोवर हलकं, तुमच्याकडं तुषार सिंचन असेल तर फारच चांगलं, 1-1.5 तासाचं शीप जरी चालवली तुम्ही तरी चालेल। तुषार सिंचन नसेल, पट पाणी द्या, हलकं पाणी द्या आणि ताण पडण्यापूर्वी पाणी द्या। जर सिंचनाची व्यवस्था असेल तर अशा शेतकऱ्यांनी ताण पडण्यापूर्वी पाणी सिंचन करणं गरजेचं आहे। पावसाची वाट फार जास्त पाहू नका। येईल पाऊस, काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी नाही पडणार, पण आपण हलकं पाणी दिलं। सोयाबीन या पिकाचं मी गंमत सांगतो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये घाटावर आणि घाटाखाली असे 2 भाग आहे। तर मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वर्षापासून पाहतो की जो घाटावरचा सोयाबीनचा भाग आहे तिथे सगळ्यात जास्त उत्पादन आहे आणि ते शेतकरी पाऊस पडत जरी असला, जमिनीत चांगला ओलावा जरी असला तरी सुद्धा फुलोरा अवस्थेमध्ये सोयाबीनला पाणी देतात।
मी बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना विचारलं की अहो जमिनीत ओलावा आहे तरी का बरं, ते म्हणतात आम्ही रिस्क घेत नाही, पाणी थोडंसं जास्त झालं फुलोरा अवस्थेत तरी चालतं पण कमी पडायला नको. त्यामुळं जर पाण्याचा ताण पडला तर उत्पादन घटतं. त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की सिंचनाची व्यवस्था जर असेल तर वाट न पाहता सिंचन आपण चालू करावं. शक्य झालं तर हलकं सिंचन तिथं द्यावं सोयाबीनमध्ये. दुसरं, ताण पडत असलेल्या पिकाला हलकी अंतर्मशागत करावी. आता फुलं असेल तेव्हा अंतर्मशागत करू नका आपण असं म्हणतो, पण अंतर्मशागतीचं महत्त्व असं आहे की ताण जर पडला तर ताण पडत असेल किंवा पडण्याचा अंदाज जर असेल तर तिथं जमिनीतलं अजून जास्त पाणी बाष्पीभवनातून चालल्या जाते जर मशागत केली नाही तर. अंतर्मशागत म्हणजे काय, हलकी अंतर्मशागत 2-3 सेंटीमीटरचा जो जमिनीचा वरचा थर आहे त्याला आपण मिक्स करायचं, म्हणजे माती मोकळी करायची. माती मोकळी झाली तर जे जमिनीतून पाणी येते आणि जर आंतरमशागत नसेल तर डायरेक्ट वरती उडून जाते, बाष्पीभवन होते. पण जर आंतरमशागत झालेली असेल, मातीवरचा थर मोकळा झालेला असेल तर जमिनीतलं पाणी जमिनीतच राहते, बाष्पीभवनाद्वारे उडून जात नाही. कॅपिलरी मुवमेंट्स त्याला म्हणतात, जमिनीतून पाणी वरती जाणे. बाष्पीभवनामुळं ते आपल्या जमिनीची मशागत केलेली असेल, वरचा थर जर मोकळा असेल तर उडून जात नाही. त्यामुळं जिथे जिथे ताण पडण्याची सदृश्य परिस्थिती आहे किंवा ताण पडण्याचा अंदाज आहे तिथे शक्य होईल तर अशा शेतकऱ्यांनी हलकी आंतरमशागत, डवरणी, कोळपणी वगैरे हलकी तिथं करायला हरकत नाही. शक्य असल्यास 19-19चा किंवा 13-0-45चा पीक वाढीच्या अवस्थेत असेल तर 19-19-19 हे विद्राव्य खत. पीक समजा फुलोरा अवस्थेच्या पुढे गेला असेल, चलपं लागत असेल आणि पाण्याचा ताण पडत असेल तर 13-0-45 पोटॅशियम नायट्रेट. वाढीच्या अवस्थेत असेल तर 19-19-19 आणि चलप किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत असेल तर 13-0-45चा फवारा जर तुम्ही दिला तर या विद्राव्य खतामुळे ताण सहन करण्याची ताकद त्या पिकामध्ये येते. पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-0-45चा फवारा तुम्ही तिथं अवश्य देऊ शकता. त्यानंतर फवारणी दुपारी न करता सकाळी लवकर किंवा 4 वाजेनंतर करावी. जर तुम्हाला कीड नियंत्रणासाठी फवारणी करायची असेल तर कीटकनाशक घ्या फक्त, बुरशीनाशकाची गरज असेल तर घ्या, विद्राव्य खत, संजीवक गरज असेल तरच घ्या, जमिनीत ओलावा असेल तर घ्या, नाही तर त्याचा वापर शक्यतो टाळलेला बरा. तर आणि फवारणीसुद्धा सकाळी 9-10 वाजेच्या आत किंवा दुपारनंतर 4 वाजेनंतर असं आपण करायचं. भर उन्हात, कडक उन्हात फवारणी करायची नाही. ताण पडलेल्या सोयाबीनवर, आता ही एक सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या ठिकाणी सोयाबीनला ताण पडला आहे अशा ठिकाणी जास्त फूल लागण्याचे संजीवक जे आहेत असे फवारणी करू नका. जास्त फूल लागण्याचं संजीवक जर फवारलं तर काय होते, हे पीक जे आहे जोरात अन्नद्रव्य जमिनीतून ओढून घेते, जास्तीत जास्त फुलं लावते, पण अन्नद्रव्य आणि ओलावा ओढल्यामुळं नंतर त्याला भूक लागल्यानंतर खायला जर काही मिळालं नाही तर त्या पिकाला झटका लागू शकतो. त्यामुळं जिथं ताण पडण्याची परिस्थिती आहे तिथं जास्त फूल लागण्याचे जे संजीवक आहेत, टॉनिक आहेत, ते वापरायचे नाही. या सगळ्या गोष्टी आपण ताण पडलेल्या शेतात घ्यायच्या आहेत. त्यानंतर खोडआळी आणि चक्रीभुंगा. यावर्षी मी सुरुवातीपासून सांगत होतो की अल निनोच्या प्रभावामुळं मोठे मोठे खंड पडू शकतात आणि खंड जर पडला पेरणी केल्यानंतर तर मोठ्या प्रमाणात खोडमाशी आणि चक्रीभुंगा वाढतो. तो वाढला आहे. बऱ्याच ठिकाणी 50% झाडांमध्ये खोडआळी आहे, काही ठिकाणी तर 70-80% सुद्धा झाडात खोडआळी आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिथं खोड पोखरलेलं आहे त्याचं जे व्हायचं ते नुकसान झालेलं आहे. आता त्या आळीला कंट्रोल करण्याच्या मागे लागू नका. त्या आळीच्या मागे लागलात तर विनाकारण खर्च होईल. आता फक्त ते पुढचं नुकसान कसं टाळता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. जे झालंय त्याचा विचार करू नका. त्या पिकाला विद्राव्य खतांचे फवारे देत राहा त्या स्टेजनुसार. त्याला अन्नद्रव्य जमिनीतून मुळांद्वारे कमी जरी मिळालं तर फवारणीद्वारे विद्राव्य खतं दिले तर थोडीशी त्याला त्यातल्या त्यात नुकसान आपलं कमी होऊ शकते. पण आता जर तुम्ही म्हणाल की हे खोड पोखरलेले आळे आता मारतो तर त्याच्यासाठी खर्च केलेला आपल्याला फारसा फायद्याचा नाही. त्यामुळं आपले जे कीटकनाशकं आहेत, अळीनाशकं आहेत, खोडआळी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त आहेत. यापुढे नुकसान टाळण्यासाठी राउडी सिंजो विटारा प्लस जास्त प्रादुर्भाव असल्यास पीक अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर करा. जे आपले अळीनाशकं आहेत, मग त्यात सिंजो असेल, विटारा प्लस असेल, मस्केट असेल, राउडी असेल, हे आपण अळीनाशकं जे रेग्युलर वापरतो ते वापरा. फक्त जर जास्त प्रमाणात खूप अटॅक असेल तर विद्राव्य खतांचा वापर स्टेजनुसार, जसं वाढीच्या अवस्थेत 19-19-19, फुलोरा अवस्थेत 12-61-0, त्यानंतर 0-52-34, ताण पडलेला असेल किंवा चलप अवस्था असेल तर 13-0-45 असे विद्राव्य खतं जर वापरले तर त्यांना अन्नद्रव्याचा पुरवठा हा
फवारणीद्वारे आपण करू शकतो. पण आता त्या अळीच्या मागे फार लागून खर्च जास्त करणं योग्य नाही, कारण त्याला त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, बीज प्रक्रिया आणि 15 दिवसाला फवारा. ते ज्यांनी केलं त्यांच्या 80, 90, 95% कंट्रोल आहे. ज्यांचं हुकलं ते, तर त्यांना आता ते आपण मागच्या गोष्टी पश्चाताप करण्याची वेळ नाही आहे. पण जस्ट एक तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ज्या गोष्टी आपण जेव्हा त्याला ज्याचं महत्त्व सांगितलं त्या गोष्टीचं महत्त्व जे आहे आता आपल्याला ते रिअलाईज होतं आहे. आता समजतं आहे की नाही, आपण तेव्हा ते केलं असतं तर बरं झालं असतं. आणि ते मी अनेक वेळा सांगितलं होतं, बीज प्रक्रिया करा, त्यानंतर तुमचं रेश किंवा रावडीचा फवारा 15 दिवसाला द्या. तर असो, झालं नाही झालं, पण आता त्याच्यावर जास्त खर्च आपण न केलेला बरा. त्यानंतर पिवळेपणा, येलो मोझॅक व लीफ रिंकल व्हायरस. हा सोयाबीनचा पिवळेपणा आहे, वेगवेगळ्या कारणामुळे झालेला आहे. चुनखडी जमीन आहे. हा येलो मोझॅक आहे, बरोबर लक्ष द्या. येलो मोझॅकमध्ये पिवळे ठिपके असतात, असे पिवळे ठिपके असतात, एक अर्ध झाड असं येलो मोझॅकचं असतं. आणि हा लीफ रिंकल व्हायरस आहे. लीफ रिंकल व्हायरस म्हणजे खरबड पानं होतात आणि हे सुद्धा एक अर्ध वेगवेगळे झाड असतात. असाच प्रकार हे सिम्पटम्स किंवा लक्षणं जे आहेत, बोरॉनच्या कमतरतेमुळे सुद्धा पानं खरबड होतात आणि अनइव्हन पानं असतात. पण सगळंच शेत जेव्हा असं होते किंवा काही शेंड्याचे पानं जेव्हा असे होतात सगळ्या झाडांचे, तेव्हा बोरॉनची कमतरता आहे असं समजायचं. आणि एक वेगळ्या ठिकाणी काही झाडं जर असतील तर हा लीफ रिंकल व्हायरस आहे असं समजायचं. हे झाडं जे आहेत तुमचे येलो मोझॅक असेल किंवा लीफ रिंकल व्हायरस एक अर्ध झाड असेल तर ते लगेच उपटत राहायचं. कारण एक दिवस उपटून होणार नाही, कंटिन्यू जसंही शेतात जाऊ आपण 8-10 दिवस त्याच्या मागे लागावं लागेल. रोज ते झाडं उपटून फेकून द्यावं लागतील, कारण त्याच्यावर बसलेली पांढरी माशी जेवढ्या झाडावर बसेल तेवढ्या झाडावर ते तुमचा रोग पसरतो. पहिली गोष्ट म्हणजे हे झाडं जे आहे व्हायरसचे ते उपटून टाकणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर लगेच पांढऱ्या माशीचे अंडे, पिल्लं, उडणारी माशी कंट्रोल करणे. आणि त्यासाठी चांगलं रसायन बाजारातून कोणतंही कीटकनाशक घ्या, नाही कोणतं तुम्हाला चांगलं मिळालं तर ओढाची एक्स्ट्रा हे उत्कृष्ट सगळ्याच रसशोषक करणाऱ्या किडीला कंट्रोल करते. त्यातल्या त्यात पांढऱ्या माशीला अंडे, पिल्लं आणि उडणारी माशी तिन्ही सुद्धा कंट्रोल होते. तर व्हायरस येलो मोझॅक असेल किंवा लीफ रिंकल व्हायरस असेल, याचे झाडं उपटत राहणे 8-10 दिवस आणि आल्याबरोबर तो रोग पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणे. बाकी जो पिवळेपणा आहे, वेगवेगळ्या कारणामुळे जो झालेला पिवळेपणा आहे, तर त्याला 19-19चा फवारा देऊ शकता तुम्ही. म्हणजे समजा पाण्याचा ताण पडलेला असेल, खोडाळी जास्त असेल किंवा जास्त पाण्यामुळे, पाणी साचल्यामुळे पिवळेपणा झालेला आहे, त्याला 19-19चा साधा फवारा द्या. चुनखडी किंवा पांढरी जमीन असेल तर झिंकिडेटी आणि फेरसिडिटी तिथं कमी असतं, झिंक आणि फेरस कमी असतं, तिथं 20 ग्रॅम झिंकिडेटी आहे, 20 ग्रॅम फेरसिडिटीचा फवारा द्या. येलो मोझॅक, लीफ रिंकल व्हायरस बाधित झाडं उपटून टाका आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ओढाची एक्स्ट्रा तिथं फवारा. तर हा झाला पिवळेपणा. त्यानंतर आळ्यांचं नियंत्रण. वेगवेगळ्या आळ्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात, काही ठिकाणी तर खूप जास्त आळ्या आहेत. शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की आळ्याचं नियंत्रण होऊन नाही राहिलं, कंट्रोल नाही होऊन राहिलं, कारण त्यासाठी पोषक वातावरण आहे. कापसामध्ये काळा मावा वाढला आहे, त्याचं नियंत्रण होत नाही, कारण त्या किडींसाठी यावर्षी पोषक वातावरण आहे. उंटाळी आहे, स्पोडोप्टेरा आहे, केसाळ आळी आहे, अशा वेगवेगळ्या आळ्या सध्या सोयाबीनवर दिसत आहे. त्यासाठी जर आपण पाहिलं तर काय करायचं, तर सगळ्यात पहिले सोयाबीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्यांच्या अळीनाशकं आलटून पालटून वापरावीत. एकच अळीनाशक किंवा एकच रसायन किंवा एकच कीटकनाशक सारखं वापरलं तर त्यामध्ये प्रतिकारशक्ती, त्या किडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळं आपल्याला काय करायचं, आलटून पालटून. पहिले समजा तुम्ही सिंजो वापरला असेल तर नंतर व्हिटारा प्लस वापरा, पहिले रावडी वापरला असेल तर नंतर सिंजो वापरा. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, रावडी, सिंजो, व्हिटारा प्लस, मस्केट, इमान एवढे आपल्याकडं खूप सुंदर एकापेक्षा एक चांगले अळीनाशक आहेत. त्यातलं रावडी असेल किंवा सिंजो असेल, व्हिटारा प्लस असेल किंवा मस्केट असेल किंवा इमान असेल, कोणतंही अळीनाशक तुम्ही वापरू शकता. फक्त एकच एक अळीनाशक सारखं वापरायचं नाही, ते बदलून वापरायचं. कधी तुम्ही सिंजो आधी वापरला असेल तर नंतर रावडी वापरा किंवा व्हिटारा प्लस वापरा, व्हिटारा प्लस वापरला असेल तर नंतर सिंजो वापरा. असं आदलून बदलून पहिल्याला वेगळं, दुसऱ्याला वेगळं, तिसऱ्याला वेगळं कोणतंही अळीनाशक घेऊ शकता. फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर अळीचं प्रमाण खूप जास्त असेल, आता हे जे अळीनाशकं आहेत हे सगळे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक म्हणजे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही प्रकारचे अळीनाशकं आहेत. यामध्ये किंवा कुठल्याच अळीनाशकामध्ये जे चांगले अळीनाशकं आहेत याच्यामध्ये धुरीजन्य क्रिया असलेलं अळीनाशक आणि एवढं प्रभावी अळीनाशक नाही. जर
अळीचा अटॅक खूप जास्त असेल किंवा सोयाबीन जास्त दाटलेलं असेल आणि जमिनीत ओलावा व्यवस्थित असेल तर मग तुम्ही पांडा सुपर किंवा असंच धुरीजन्य क्रिया असलेलं कुठलंही कीटकनाशक याच्यासोबत मिक्स करू शकता. जमिनीत ओलावा व्यवस्थित आहे, ताण पडलेला नाही आणि अळीचा अटॅक खूप आहे तर यापैकी कुठलेही एक अधिक पांडा सुपर किंवा क्लोरोसायपर जे कीटकनाशक आहे असं कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये सगळ्या अळ्यांचं बहुतांश प्रकारे चांगल्या प्रकारे नियंत्रण आपलं होऊ शकते. रोगाच्या नियंत्रणासाठी आता बघा, हा चारकोल रॉट आणि फायटोप्थेरा आहे. या पद्धतीनं काही ठिकाणी पॅचेस पडलेत. हा तुमचा तांबेरा करपा रोग आहे. या रोगांच्या विविध रोगांच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना. आता हा जो चारकोल रॉट किंवा फायटोप्थेरा जो आहे हा पूर्व विदर्भामध्ये किंवा तुमच्या पूर्णच विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान यातनं झालं होतं. यावर्षी ज्या जमिनीत लोड खूप आहे, म्हणजे ज्या जमिनीत बुरशी खूप जास्त आहे अशा ठिकाणी ज्या सहनशील वानं आहेत याच्यामध्ये सुद्धा काही भागात ते दिसतंय. याचं कारण जमिनीत खूप जास्त बुरशी आहे. त्या वानाचा दोष नाही, कारण वान हे सहनशील आहे, पण जमिनीत खूप जास्त बुरशी जर असेल तर काही ठिकाणी त्याचे प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला दिसू शकतात. पण याच्यासाठी आपल्याला आता रासायनिक नियंत्रणामध्ये जायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुढचे नियंत्रण जे आहे ते सांगतो. एरियल लिप ब्लाइट, वरचे पान एकदम भाजल्या, फोटो नाही घेतलं करायचा, भाजल्यासारखं होणं म्हणजे वरचे पानं जे आहेत ते एकदम असे जळून जातात, पांढरे होतात, भाजून जातात. तर असा जर रोग असेल तर या रोगासाठी आपण नॅझोसुपर हे खूप चांगलं बुरशीनाशक आहे. तर फवारणीमध्ये आपण ते नॅझोसुपर, एरियल ब्लाइट म्हणजे वरचं पान आहे, कवळे पानं जे आहेत, काही काही पानं अशी एकदम जळून जातात, पांढरे होतात, तर त्यासाठी नॅझोसुपर 15 मिली घेऊ शकतो. करपा, तांबेरा, लिप स्पॉट असे जर दुसरे रोग असतील त्याच्या प्रतिबंधात्मक आपण विसल्प 40 ग्रॅम किंवा दुसऱ्या कंपनीचं तुम्ही ट्युबिकोनाझॉल प्लस सल्फर घेऊ शकता. प्रोपिको 20 मिली, सुखई म्हणजे हेक्झाकोनाझोल 30 मिली, यापैकी कुठलंही बुरशीनाशक गरजेनुसार तुम्ही कीटकनाशकासोबत, मी आधी जे कीटकनाशकं सांगितले या कीटकनाशकांसोबत हे बुरशीनाशकं, म्हणजे जर एरियल लिप ब्लाइट असेल तर नॅझोसुपरच घ्या किंवा नॅझोसुपर घेतलं तर सगळ्याच रोगांसाठी हे प्रतिबंधात्मक सुद्धा बऱ्यापैकी काम करतं. पण दुसरं सुद्धा पर्याय तुम्हाला व्हिसल, प्रोपिको किंवा हेक्झाकोनाझोल हे सुद्धा पर्याय आहे. हे बुरशीनाशक घेऊ शकता. संजीवक आणि विद्रव्य खतांचा योग्य वापर. ताण पडलेल्या पिकावर संजीवकाचा वापर शक्यतोवर करू नका. ताण जर पडलेला असेल, त्याला आत्ताच ते ऊन धरतंय किंवा सुकतंय पीक, अशा पिकामध्ये शक्यतोवर कुठलंही संजीवक वापरू नका. कमी वाढ, कमी फुटवे असेल, जमिनीत ओलावा असेल तर टॉपअप किंवा इसाबियान तुम्ही घेऊ शकता. अधिक 19-19-19 विद्राव्य खत आणि संजीवकाचा वापर करताना तुम्हाला त्या स्टेजमध्ये किंवा त्या गरजेनुसार, अवस्थेनुसार, जर कमी वाढ असेल तर टॉपअप किंवा इसाबियान आणि अधिक 19-19. योग्य वाढ, पुरेसा ओलावा आणि फुलाची अवस्था. योग्य वाढ आहे, ओलावा सुद्धा पुरेसा आहे आणि फुल अवस्था जर असेल तर झेप किंवा फंटॅक प्लस 15 ते 20 मिली अधिक 12-61-0 आपण घेऊ शकता. सलप किंवा शेंगा भरणी अवस्था, भरारी किंवा डबल हे संजीवक घेऊ शकता. यासोबत 13-0-45 किंवा बिग बी असं विद्राव्य खत घेऊ शकता. म्हणजे त्या अवस्थेनुसार आता आपण काय केलं, कीटकनाशकं कोणते घ्यायचे, गरज असेल तर बुरशीनाशक कोणतं घ्यायचं, गरजेनुसार संजीवक अधिक विद्राव्य खत कोणतं घ्यायचं, असं 3 प्रकार सांगितले. याच्यात तुम्हाला अवस्थेनुसार, गरजेनुसार आपण निवड सगळ्या गोष्टीचा करायचा आहे. चारकोल रॉट किंवा फायटोप्थेरा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. याच्यासाठी तुम्हाला हे कसं असतो, पॅचेस अचानक पिवळे पडतात, खोडाच्या खालच्या बाजूला तांबडे डाग होणे, झाड सुकणे, म्हणजे असे पॅचेस जे आहेत त्याला आपण म्हणू की बाबा काही ठिकाणी असं जाईल. अकाली वृद्धत्व ज्याला म्हणू आपण, अकाली वृद्धत्व म्हणजे आधीच वयाच्या आधीच आलेलं म्हातारपण, असं जर काही झाडं दिसले, पॅचेस दिसतात, काही खरगे पडलेले दिसतात आणि ते जर झाड पाहिलं तुम्ही बारकाईनं तर खालून त्याचा खोड तांबडं झालेलं असतं. खालून तांबडं होते ते कुठे 2 इंच, 4 इंच, 10 इंच असं तांबडं खोड झालेलं असतं. तर हे बुरशीचे रोग आहेत, जमिनीतून पसरणारी बुरशी आहे. याच्यासाठी आपल्याला पहिलं तर सहनशील वानं जे आहेत त्याची लागवड आपण करणं गरजेचं आहे. पण काही वेळेस जमिनीमध्ये खूप जास्त प्रमाणात बुरशी असेल तर सहनशील वानावर सुद्धा हा रोग येऊ शकतो. त्यासाठी रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. रासायनिक बुरशीनाशकामध्ये रिडोमिल गोल्ड, मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेब
हे जे बुरशीनाशक आहे मेटॅलॅक्झिन प्लस मँकोझेक संयुक्त बुरशीनाशक आहे. रिडोमिल गोल्ड 40 ते 50 ग्रॅम जमिनीवर आणि खोडावर. आता सोयाबीन जर वाढलं असेल तर मोठ्या प्रेशरच्या पंपानं फवारा करायचा, खोडावर ते औषध पडेल असा आपण फवारा द्यायचा. काही प्रमाणात जमिनीवर जरी पडलं तर त्याचा फायदाच होतो. तर रिडोमिल गोल्डचा फवारा द्या. प्रमाण वाढत असल्यास संपूर्ण शेतात फवारावे. हे जे आहे जिथे पॅचेस आहेत तिथे आणि त्याच्या आजूबाजूला फवारा. मात्र प्रमाण जर वाढत असेल तर सगळ्या शेतात सुद्धा तुम्हाला रिडोमिल गोल्डचा फवारा द्यायला हरकत नाही. त्यानंतर इतर महत्त्वाच्या बाबी, सोयाबीनला फुलं लागल्यानंतर शक्यतो तणनाशकाचा वापर टाळावा. आंतरमशागत सुद्धा टाळावे. मात्र ताण पडत असेल तर आंतरमशागत करू शकता. तणं मोठी असल्यास उपटावे किंवा निंदन करावे. मोठ्या तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर टाळावा. फूल आणि दाना भरणे या नाजूक फूल व दाना भरणे या नाजूक अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडत असल्यास सिंचन करावे. जास्त वाढ होत असलेल्या सोयाबीनवर प्रोपिको किंवा प्रोपिकोनाझॉल 25 मिलीचा फवारा द्यावा. हुमणी अळीची सुरुवात असल्यास ओलाव्यात जैविक कीटकनाशक मेटारायझियम आणि बिव्हेरिया प्रत्येकी 1-1 लिटरचं ड्रेंचिंग करावं. बोरानच्या कमतरतेमुळे पानं खरबड किंवा वेडीवाकडी झाली असल्यास बोरान 20 ग्रॅम प्रतिपंप फवारावे. तर ह्या इतर महत्त्वाच्या गोष्टी. हे झालं सोयाबीन. आता आपण कापसावर येऊया. कापसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळा मावा जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढलाय. काही ठिकाणी तुडतुडा खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. पांढऱ्या माशीची सुरुवात सुद्धा काही ठिकाणी झाली आहे आणि शेतकरी त्रस्त आहे. फवाऱ्याचे रिझल्ट येत नाहीये कारण वातावरण आपल्यासोबत नाही. वातावरण किडीला पोषक आहे आणि किडीला पोषक असल्यामुळं आपण जे फवारे करतो त्याला पाहिजे तसा परिणाम तिथं येत नाही. रसशोषक किडींचा नियंत्रण. रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. काळा मावा काही ठिकाणी जास्त आहे. पूर्ण झाड ओलं होईल असा फवारा द्या. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय काय, तुम्ही रसायन कोणतं वापरता ते तर महत्त्वाचं आहेच, पण फवारा कोणत्या पद्धतीने देता. सगळं झाड ओलं होईल असा फवारा द्या. पानावरून पाणी टिपकायला नको, पण घाम आल्यासारखं सगळ्या पानाला. त्यातल्या त्यात सगळी रसशोषक कीड ही पाण्याच्या मागच्या बाजून असते. त्यामुळे प्रेशरच्या पंपानं फवारा, पाण्याच्या मागच्या बाजूनं फवारा जाईल अशा पद्धतीनं फवारा. पाण्याच्या मागच्या बाजूनं सुद्धा फवारा पोहोचावा. फवारणीमध्ये शक्यतोवर स्टिकरचा वापर करा कारण ही रसशोषक कीड जी आहे बऱ्यापैकी मागच्या बाजूला असते. ट्रान्सलॅमिनार ॲक्शन असलेलं जे कीटकनाशकं आहेत हे जमिनीमध्ये आपल्या पानावर पडल्यानंतर सगळीकडे पसरावे, पानात शोषल्या जावे. याच्यासाठी चांगल्या गुणवत्तेचं स्टिकर जसं बेस स्टिकर आहे किंवा शुअर शॉट आहे ज्याची तिहेरी क्रिया असते, 5-7 मिलीचा ज्याचा डोज आहे, ते स्टिकर तुम्ही फवारणीत वापरणं गरजेचं आहे. पानाच्या मागच्या बाजूनं फवारा जाणं गरजेचं आहे. औषधं बदलून जर खूप मोठ्या प्रमाणात अटॅक असेल तर औषध बदलून 8-10 दिवसानं पुन्हा फवारणं गरजेचं आहे. लहान कापसावर रिहांश अधिक रिहांश किंवा बघा लहान कापूस जर असेल रिहांश, आसिफेट, लान्सर गोल्ड, रेज वगैरे असं कुठलंही कीटकनाशक घेऊ शकता. अटॅक जास्त असेल तर त्यासोबत लॅम्बडा सायलोथ्रिन म्हणजे कराटे किंवा क्युनॉलफॉस हे सुद्धा. जास्त अटॅक असेल तर एक सिस्टिमिक आणि एक कॉन्टॅक्ट असं कॉम्बिनेशन आपण करू शकतो. असे औषधं आपण 2 औषधं एकत्र करून मारू शकतो. पाते फुलं लागलेलं आहे, कापूस चांगला आहे तर ओढाची एक्स्ट्रा हे एक चांगलं कीटकनाशक आहे. रसशोषक करणाऱ्या किडी ह्या बहुतांश किडीचं यांना चांगलं उत्कृष्ट नियंत्रण होतं. दीर्घकाळ नियंत्रणासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. पण जास्त अटॅक असेल तर याच्यासोबत तुम्ही सरेंडर म्हणजे प्रोफेनोसायपर किंवा क्लोरोसायपर किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन किंवा प्रोफेनोफास असं एक कॉन्टॅक्ट, एक स्पर्शजन्य आणि एक आंतरप्रवाही असं कॉम्बिनेशन जर केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात. याच्या आधी तुम्ही जर सरेंडर आणि ओढाची आपल्या याच्यासाठी आमोशाच्या फवाऱ्यासाठी जर वापरला असेल तर मग सरेंडर वगैरे परत वापरायची गरज नाही. साधं प्रोफेनोफॉस वगैरे सुद्धा घेऊ शकतात. तर या पद्धतीने किंवा क्युनॉलफॉस सुद्धा एक सर्वोत्कृष्ट स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. त्याला लागल्याबरोबर कीड मरून जाते तर त्याचा फवारा फक्त चांगला झाला पाहिजे. क्युनॉलफॉस सुद्धा तुम्ही याच्यासोबत ओढाची एक्स्ट्रा सारख्या चांगल्या आंतरप्रवाही कीटकनाशकासोबत क्युनॉलफॉस सारखं सुद्धा कीटकनाशक घेऊ शकता. कीड नियंत्रण झाल्यावरही पानं सुधारायला काही वेळ लागतो. आता तुडतुडा आणि फुलकिडा अशी किडे आहेत की ज्याचा अटॅक तुम्ही नियंत्रित केला पण पानं ते लवकर चांगले दिसतच नाही. पानं वाकडे तिकडे झालेले असतात किंवा मावाचं सुद्धा पान वाकडं कोकडलेलं असतं. मावा जरी मेला तरी पान लवकर सरळ होत नाही. नवीन येणारं पान हे चांगलं दिसलं तर असं समजायचं तुमची कीड कंट्रोल झाली. त्यामुळं पानाकडं विशेष लक्ष न देता किडीकडे लक्ष द्या. तुमची कीड किती कंट्रोल झाली ते पाहणं जास्त गरजेचं आहे. कापसाची कमी वाढ जर असेल तर याला आपण टॉपअप किंवा रिफ्रेश किंवा इसाबियान, टाटा बहार असं फवारणीमध्ये वापरू शकतो. आणि ड्रेंचिंग मात्र
फक्त फवारणीमध्ये वापरून फायदा होणार नाही, तर आपल्याला मुळंसुद्धा सशक्त करावं लागतील, अन्नद्रव्याचा पुरवठासुद्धा तिथं द्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला जमिनीतून सुद्धा NPK बूस्ट DX सारखं चांगलं जीवाणू खत एकरी अर्धा किलो, ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश तिन्ही मिळेल. चांगलं ह्युमिक ॲसिड जे आहे, जसं रायझर आहे किंवा ह्युमिसिल आहे, हे एकरी 1.5 लिटर. आणि जर विद्राव्य खतं द्यायचे असेल तर 19-19-19 सारखं एखादं विद्राव्य खत चांगलं एकरी 3 किलो याचं मिश्रण करून तुम्ही एका एकरात जर दिलं तर नक्कीच तुम्हाला कमी वाढ झालेल्या कापसाला बूस्ट मिळायला किंवा एक ताकद मिळायला तिथं मदत होऊ शकते. जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं एक सरी आड. कापसाला पाणी प्रत्येक सरीला देऊ नका, कारण वरतून जर पाऊस पडला तर तिथं कापसं पिवळे पडू शकतात. त्यामुळे एक सरी आड तुम्ही तिथं पाणी देऊ शकता. संतुलित खताचा वापर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सांगितलं थोडं थोडं पण सारखं सारखं खत कापसाला पेरून किंवा कोरून द्या. खताची मात्रा पेरणीसोबत 25 दिवसाला, पेरणीसोबत पहिली मात्रा 25 दिवसाला दुसरी, 50 दिवसाला तिसरी आणि चौथी मात्रा 75 दिवसाला. थोडं थोडं पण सारखं सारखं खत त्याला खाऊ घालत राहायचं. लागवडीबरोबर 10-26-26, 8-21-21, 9-24-24 किंवा DAP अधिक पोटॅश हे द्यायचं. हे जर भरपूर दिलेलं असेल तर दुसऱ्या डोजमध्ये फक्त युरिया द्या. पण हे जर लागवडीबरोबर कमी दिलं असेल तर दुसऱ्या डोजमध्ये याच्यापैकी कोणताही एक घ्या, अधिक युरिया आणि सल्फर घ्या. सल्फर 2 किलो फक्त WD. समजा हे आधी चांगलं एकरी 1-1.5 बॅग 2 बॅग दिले तर मग दुसऱ्या डोजला फक्त युरिया घ्यायचा. पण हे अर्धी बॅग 1 बॅगच दिलं आहे आणि कमी वाटतंय तर मग दुसऱ्या डोजला हे अधिक युरिया असं घ्यायचं. आता तिसऱ्या डोजमध्ये जर समजा तुम्ही इथे आधी भरपूर दिलं नंतर युरिया दिलं तर तिसऱ्या डोजला हे अधिक युरिया घ्यायचं. पण इथेही दिलं आणि दुसऱ्या डोजलाही तुम्ही NPK तिन्ही घटक असलेलं दिलं तर तिसऱ्या डोजला फक्त युरिया किंवा अमोनियम सल्फेट किंवा 20-20-13 असं खत घ्यायचं. आणि हे सगळं व्यवस्थित दिलं तर चौथ्या डोजला फक्त तुम्ही युरिया जरी घेतला तरी हरकत नाही. तर या पद्धतीनं आपण NPK P आणि K साधारणतः कापसाला नत्र 100 किलो, स्फुरद 50 आणि पालाश 50 लागतो. म्हणजे स्फुरद आणि पालाशाच्या दुप्पट नत्राचं प्रमाण लागतं. त्यामुळं दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या डोजमध्ये आपण युरियाचा समावेश केला आहे. पहिल्या डोजमध्ये फक्त P आणि K जास्त प्रमाणात दिला, पण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामध्ये नत्रसुद्धा असतं. पण फारच नुसतंच नत्र देत राहायचं नाही, तर P आणि K सुद्धा त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण या पद्धतीनं खतं द्यायचे. गुलाबी बोंडअळीचं नियंत्रणासाठी मी 3 उपाय सांगितलेले आहेत. पहिल्यापासून सांगतोय. पहिला उपाय म्हणजे फुलं लागल्यानंतर गुलाबी बोंडअळीचा अटॅक वाढतो. अशा डोमकळ्या होतात जे वरतून फुल बंद होतं, तर हे फुलांचं निरीक्षण करा, डोमकळ्या वेचून घ्या आणि मारून टाका. दुसरं, लाईट ट्रॅपचा वापर करा. साधारणतः फुलपाते लागल्यानंतर कापसाच्या उंचीपेक्षा 1.5 फूट उंचावर लाईट ट्रॅप जर लावला तर पतंग सगळे तिथे येऊन मरतात आणि गुलाबी बोंडअळीचं बऱ्यापैकी नियंत्रण होतं. आणि तिसरं म्हणजे अमावस्येनंतर 4 दिवसाच्या आत सरेंडरचा फवारा फुलपातं लागलेल्या कापसाला किंवा फुलपातं लागल्यानंतर प्रत्येक फवारणीमध्ये अळीनाशकाचा समावेश. ह्या 3 गोष्टी जर केल्या तर बऱ्यापैकी आपलं गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण होऊ शकतं. त्यानंतर गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणामध्ये हे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. दादा लाड किंवा अतिघन लागवड पद्धतीमध्ये ही गळफांदी असते. हिला 50 दिवसाच्या दरम्यान कापायचं असतं. त्यासाठी सिकेटरचा वापर करून खोडापासून 1 इंचावर जर हिला कापून टाकलं तर ज्या फळफांद्या आहेत त्याच्यावर जास्त प्रमाणात बोंड लागतात. त्याचं बोंडाचं वजन चांगलं वाढतं. त्यासाठी ही गळफांदी 1 इंचावरून कापून टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर तणनाशकांचा वापर हा शक्यतोवर आज खरंच शेतकऱ्याची अडचण आहे. मजुराची काम करण्याची मानसिकता नाही, त्यामुळं तणनाशकाचा वापर इच्छा नसून सुद्धा करावा लागतो. पण शक्यतोवर कापसामध्ये अतिरेकी वापर तणनाशकाचा करू नका. जेवढं कमीत कमी तणनाशकाचा वापर करता येईल, निंदून घेता येईल, तण उपटता येईल, अशा पद्धतीनं आंतरमशागत करता येईल याचा अवलंब करावा. जे शिफारशीत नाही ते सुद्धा तणनाशकं शेतकरी वापरत आहेत आणि त्यामुळे शेंडे असे वाकडे तिकडे होत आहेत, शेंडे जळत आहेत, शेंडे पिवळे पडत आहेत, वाढ खुंटते. तर मला एकच विनंती करायची आहे, शक्य होईल तेवढं निंदन किंवा आंतरमशागत करून आपण कापूस तण विरहित ठेवावा. तणनाशकाचा एखाद्या वेळेस योग्य तणनाशकाचा वापर करायला हरकत नाही. मात्र खूप जास्त आणि अतिरेकी वापर जर केला तर तणनाशकाचे दुष्परिणाम आपल्याला तिथं जाणू शकतात. इतर महत्त्वाच्या गोष्टी, शेवटच्या डवरणीला दोरी बांधून डवरणी करावी, म्हणजे मातीची भर द्यावी. कापसाला शेवटची डवरणी जेव्हा होते तेव्हा चांगली डवऱ्याला दोरी बांधायची, मातीची भर द्यायची आणि त्या तासात पुन्हा डवऱ्याची दोरी सोडून मोकळं डवरं चालवायचं. म्हणजे माती मोकळी झाल्यामुळं
तिथलं बाष्पीभवनाद्वारे पाणी उडून जाणार नाही. सिंचन करायचे असल्यास एक सरी आड किंवा ठिबकनं हलकं सिंचन करा. सिंचन जर करायचं असेल तुम्हाला तर एक सरी आड सिंचन करा, प्रत्येक सरीला पाणी देऊ नका, किंवा ठिबकनं सिंचन करा. ताण पडण्यापूर्वी सिंचन करा. गरज असेल तेव्हा संजीवकाचा व बुरशीनाशकाचा वापर करा, नाही तर वापर करू नका. विनाकारण काहीतरी फवारा आहे तर संजीवक टॉनिक टाकलंच पाहिजे असं करायचं नाही. फवारा आहे तर बुरशीनाशक वापरलंच पाहिजे कापसाला. प्रत्येक फवारणीला बुरशीनाशकाची आवश्यकता नसते, गरज नसते. त्यामुळे गरज असेल तरच संजीवक आणि बुरशीनाशकांचा वापर करा. विनाकारण खर्च वाढू नका. सुदृढ वाढ असल्यास पाते फुलांचा झेप किंवा फंटॅक प्लस वापरू शकता. एखाद्या फवारणीत एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर, चांगलं जर परिस्थिती असेल, ओलावा चांगला आहे, कापसाची वाढ चांगली आहे, फुलं बोंड चांगले आहेत, तर एखाद्या फवारणीमध्ये एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्य, बरेच चांगल्या गुणवत्तेचे एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याचा फवारणीत वापर करू शकता. बजेट असल्यास खतासोबत रायझर आणि जीवाणू खतांचा वापर, NPK बूस्ट वगैरे हे जे आहे रासायनिक खतासोबत त्याचा वापर करू शकता. रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास स्टिकर, चांगल्या गुणवत्तेचं स्टिकर जे त्याचा वापर सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. तर मंडळी हे झालं कापसाबद्दल. आता आपण तुरीबद्दल पाहूया. यावर्षी खूप लवकर तूर पिकावर फायटोप्थेरा हा रोग आलाय. जमिनीमध्ये प्रचंड बुरशी आहे. मी पहिल्यापासून सांगत आलो, तुमच्या सोयाबीनला धोका, हरभऱ्याला धोका, तुरीला धोका, ह्या जमिनीतल्या सगळ्या बुरशीमुळं. तर ही बुरशी ज्या ठिकाणी, ज्या जमिनीत जास्त प्रमाणात वाढली आहे तिथं खोडावर डाग पडणं चालू झाले आहेत आणि झाडं वाढणं. आता हा मोठा फोटो आहे, पण आपल्याला जे आता फोटो आलेले आहेत हे ईदभर तूर आहे, 1.5 फुटाची तूर आहे, त्याला सुद्धा एकदम एवढ्या झाडाला सुद्धा डाग पडले आणि ते वाळतायत. मग अशा ठिकाणी आपण सांगत असतो की बाबा आधीच ट्रायकोडर्माचा वापर करा. पण जर तिथं डाग पडलेत म्हणजे रोग आला आहे तर मग तिथे आपण जैविक नियंत्रण जे आहे, पुढचा रोग रोखण्यासाठी ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग ठीक आहे. पण जो रोग आलेला आहे अशा डाग पडलेल्या छोट्या रोपटांना किंवा मोठ्या झाडांना सुद्धा तिथं आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. रासायनिक बुरशीनाशकामध्ये मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेब, मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेब म्हणजे रिडोमिल गोल्ड याचा दाट फवारा खोडावर द्यायचा. जिथे जिथे फायटोप्थेरा म्हणजे फांदीमर रोग आहे तिथे खोडावर दाट फवारा द्यायचा, जेणेकरून रोग वाढणार नाही. आपल्याला रोग दुरुस्त होईल याचं फारसं खात्री नाही, झाडं ते सुधारतील याची फारशी खात्री नाही, पण जास्त झाडं प्रभावित व्हायला नको, सगळं प्लॉट मारायला नको, याच्यासाठी रासायनिक बुरशीनाशकाचा आपण मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेब, रिडोमिल गोल्ड किंवा चांगल्या गुणवत्तेचं कोणत्याही कंपनीचं घ्या. खोडावर दाट फवारा द्या. काही जमिनीवर सुद्धा पडेल असं सुद्धा करा. आणि जिथं रोग नाही आला अजून तिथे ट्रायकोडर्माचं आपण ड्रेंचिंग करू शकतो, रोग येऊ नये म्हणून, पण जमिनीत ओलावा असताना. तर या पद्धतीनं फायटोप्थेरासाठी आपण उपाययोजना करा. तुरीची विरळणी जर 2 ओळीत व्यवस्थित अंतर असेल तर 2 झाडातलं व्यवस्थित अंतर ठेवण्यासाठी 25 दिवसाच्या दरम्यान विरळणी करू शकता. 2 झाडात साधारणतः 1 फूट, कमीत कमी 1 फूट, जास्तीत जास्त 2 फूट अंतर ठेवायचं. बाकीचे सगळे झाडं तुम्ही उपटून टाकायचे. विरळणी करा आणि जे झाडं राहिले त्याचा शेंडा सुद्धा तुम्ही खोडून घ्या. तुरीची विरळणी आणि शेंड 2 झाडामध्ये 1 ते 2 फूट अंतर ठेवून इतर झाडं 25 दिवसादरम्यान उपटून टाकावी. अंतर असल्यास शेंडे खोडावी. पहिली शेंडे खोडणी 25 दिवसाला, दुसरी 50, तिसरी 75 दिवसाला. काही कारणामुळं 3 शेंडे खोडणे झाल्या नाही तर कधीही 75 दिवसाच्या मध्ये कधीही 2 वेळेस साधारणतः 30-70 दिवस, 35-70 दिवस, 40-75 दिवस असं कधीही तुम्ही 2 खुडण्या करू शकता. सोयाबीन तूर आंतरपीक जर असेल तर तुरीचं अंतर सोयाबीनच्या तासापासून 2 फुटाच्या वर असेल तरच तिथं शेंडे खुडायचे. 1.5 फुटाच्या साव्यात जर तूर सोयाबीन पेरलं असेल तर शेंडे तुरीचे खुडू नका. पिवळेपणा जो आहे हा त्याचं वैशिष्ट्य आहे. बऱ्याचशा जातींमध्ये सुरुवातीला पिवळेपणा असतो, त्याचा फारसा ताण घ्यायचा नाही. फारच वाटलं तर 19-19चा फवारा द्या, नाही तर आपोआप ती तूर सुधरून जाते. वांज रोग जो आहे हा जो रोग आहे की जिथं मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी वांज रोग आला होता आणि त्यामुळं त्या तुरीला फुलंच लागले नाही. ज्या झाडाला वांज रोग आला त्याला फुलं नाही, शेंगा नाही, तसंच हिरवगार झाड राहतं ते, त्याला म्हणतात वांज रोग म्हणजे स्टर्लिटी मोझॅक. हा मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी आला होता. हा रोग आल्यानंतर, तो सुद्धा व्हायरस आहे, आल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. त्याला नियंत्रित किंवा प्रतिबंधात्मक जर उपाय करायचा असेल तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये असं 2 वेळेस कोळीनाशकाचा फवारा आपल्याला द्यावा लागेल. हा वांज रोग म्हणजे कसा, पानं बारीक बारीक होतात, असे हिरवेच राहतात आणि त्या झाडाला फूल किंवा शेंगा लागत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एकदा ऑगस्टमध्ये, एकदा सप्टेंबरमध्ये असं कोणते कोणते कोळीनाशक फवारायचे, कारण कोळी हा रोगाचा प्रसार करतो.
तर या कोळियासाठी डायकोफॉल, ओमाइट, मॅजिस्टर, अबामॅक्टिन, इथेनॉल, आपलं इथिऑन, हे चुकून झालं इथेनॉल, इथिऑन, हे कोळीनाशकं जे आहेत याचा जर फवारा केला तर प्रतिबंधात्मक पुढे वांजरोग आपला टाळला जाऊ शकतो. कारण एकदा तो रोग आल्यानंतर मग काहीच करू शकत नाही आपण. तो येऊ नये म्हणून कोळ्याचं नियंत्रण करायचं, आणि कोळ्याचं नियंत्रण करण्यासाठी डायकोफॉल, ओमाइट, मॅजिस्टर, अबामॅक्टिन वगैरे या कोळीनाशकाचा फवारा तुम्ही घेऊ शकता. तुरीच्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. छाटणीनंतर पावसाळी वातावरण असेल तर शेंड्यावर बुरशीनाशकाचा फवारा द्यावा. पानं गुंडाळणाऱ्या अळीचा फारसा प्रादुर्भाव नसल्यास फवारणीची विनाकारण घाई करू नये. पेरणीसोबत किंवा 1.5 महिन्यापर्यंत कधीही तुरीला खत देता येतं, कधी देऊ शकता तुम्ही. आणि ट्रायकोडर्मासोबत शक्य असल्यास NPK बूस्ट DS किंवा जीवाणू चांगल्या खताचा वापर आपण आळवण्याद्वारे करू शकतो. तर तुरीमधील इतर महत्त्वाच्या गोष्टी ह्या आहेत. तर मंडळी, ह्या सगळ्या 3 पिकांच्या सविस्तर माहितीबद्दल आपण आज लाईव्ह घेतला आहे. तुमचे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आले आहेत, अजूनसुद्धा प्रश्न येतील. तर आपण अजून सगळे प्रश्न आल्यानंतर उद्या मंगळवारी आपण त्याचा प्रश्नांचे उत्तरांचा व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ टाकूया. असेच आशीर्वाद आपले आमच्यासोबत राहू द्या. मागच्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये लाखो शेतकरी आमच्यासोबत होते. त्यांनी आम्हाला खूप मोठे म्हणजे काही शेतकऱ्यांनी कॉल केले, काहींनी मेसेज केले आणि ते आमच्यासोबत असल्याचा पाठिंबा दर्शवला. तुमच्यासाठी काही करायची तयारी आहे, तुमचं काम बंद करू नका, असे अनेक मेसेज पाठवले. तर तुमची जी साथ आहे आम्हाला, त्या प्रेरणेमुळंच आज आपण लाईव्ह घेऊ शकतोय. अशीच तुमची साथ, असेच आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद. नमस्कार.